होलसुरमध्ये हजरत कासिम अली शाह यांचा 63वा उरूस निमित्त 2 दिवसीय कार्यक्रम। रात्री सुप्रसिद्ध कव्वाली ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। उरूस निमित्त लहान मुले उरूस मध्ये आलेल्या गाड्या व पाळणा व इतर खेळण्याचा आनंद लुटला। होलसुरमधील श्री बसवकुमारेश्वर शिवयोगी, श्री संत रघुनाथ महाराज आणि कासिम अली शाह हे 3 महापुरुष पाहण्यास येतात, असे सायगावचे पूज्य शिवानंद स्वामीजी बोलत होते। होलसूर शहरात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या कासिम अली शाह यांच्या 63व्या उरूसमध्ये बोलताना ते म्हणाले की आमच्या जवळच असलेल्या गुंजरगा गावातील कासिम अली शाह हे आहेत आणि यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होलसुरमध्ये 63वा उरूस आयोजित करत आहेत। त्यांनी जमलेल्या उरूसमध्ये मुस्लिम बंधू भगिनींना आवाहन करीत आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कृती देण्याचे आवाहन केले, मग ते कोणत्याही समुदायाचे असोत, आपल्या मुलांना शिक्षण द्या असेही भाषणात बोलत होते। हैदराबाद येथील मुस्लिम समुदायाचे धर्मगुरू अलहज हजरत अल्लामा मौलाना सय्यद शाह हुसैनी चिसती कादरी इफ्तेखारी यांनी त्यांच्या अमृतवाणीने उरूस मधील जमलेल्या नागरिकांना आशीर्वाद दिला। माजी विधान परिषदेचे सदस्य विजयसिंग यांनी भाषणात बोलत होते की मुस्लिम समाजाकडून हजरत कासिम अली साहेब उरूस महोत्सव अतिशय सुरेखपणे साजरा करतात आणि आज उरूस महोत्सवाचे 63वा वर्ष साजरे होत आहे आणि दरगाह समिती हिंदू मुस्लिम समाजाची एकता राखत आहे, हे पाहून मला आनंद होत आहे। माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिल भुसारे यांनी भाषणात बोलत होते की आमच्या होलसुरमध्ये जेव्हा जेव्हा कोणत्याही धर्माचा उरूस जत्रा भरत असतो तेव्हा सर्व धर्मातील समुदाय उरूस जत्रा भरवतात, हे पाहून आनंद होतो। आमचे मुस्लिम बांधव आणि हिंदू एकतेचे प्रतीक आहेत, हे पाहून आनंद होतो। होलसूर येथील इस्लाम जंगी साहेब हे मुस्लिम समाजाचे गुरु आहेत आणि ते हे सुद्धा होलसूर शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्यांपैकी एक आहेत। ते आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत। मल्लाप्पा धबाले माजी जिल्हा पंचायत सदस्य असे बोलत होते। यावेळी बसवकल्याण नगरपरिषद अध्यक्ष समीर अहमद सागा, सदस्य खुदबोदीन डॉक्टर आरिफ पटेल, भागवत जानबा, त्रिमुख जिवाई, आकाश खंडाळे तसेच 63व्या उरूस शरीफ दरगाह समितीचे सदस्य एजाज जहांगीर, हकीम मुल्ला, सय्यद अखिल, मोसिन दावलजी, अहमद कुरेसी, इसामुद्दीन मुल्ला, अल्ताफ, माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाम बढाई, इकरम ठाकुर, अब्दुल हमीद, अफरोज लदाफ, जुनेद व दरगाह कमिटीचे सदस्य व गावातील नागरिक, महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಗುರು ಬಸವೇಶ್ವರರು, ಎರಡನೇದಾಗಿ ರಾಘವ ಮಹಾರಾಜರು, ಮೂರನೇದಾಗಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಕಾಸಿಂ ಅಲಿ ಶಾಹ್। ಇಡೀ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಇತಿಹಾಸವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾಪುರುಷರಿದ್ದಾರೆ। 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣನವರು ಮಹಾಪುರುಷರಿದ್ದರು, ಆದರೆ 21 ಶತಮಾನದಲ್ಲಿ परिवार के लोगों पर रहे और पूरे हुलसूर तालुका पे रहे और बहुत आप सभी लोग बहुत ही तरक्की करें बोल के मैं मेरे दिल से दुआ करता हूं। और उस तरीके में कितना भी अगर योगदान हमारा छोटा योगदान होगा तो मैं मेरा जिंदगी की तसल्ली हुई बोल के मैं मानना चाहता हूं, क्योंकि आप लोगों का यहाँ पर बसव कल्याण को हम जो आकर आप लोगों का एक सेवा करने के लिए उस भावना से ही आए हैं, तो उसका मौका आप लोग जो दे रहे हैं इसके लिए भी मैं आप लोगों को धन्यवाद कहते हुए और इस मंच पर आप सभी लोग जो आकर हमको हुलसूर की ईमान ये आज की नहीं, सिंध बोल के जो हमारे कल्चर सिंध है ना हड़प्पा, वो सिंध राजा ये गांव बसाए सो है, तो ईमान कितना रहेगा हमारा हुलसूर की, और चाहे हिंदू का रहने मुस्लिम का रहने हो किसके रहने, मगर हमारा ईमान को कोई चैलेंज नहीं कर सकता, यह मैं दावे से बोल सकता हूं। क्योंकि हुलसूर
हम ऐसे ऐसे कारनामा करें कि आज हमारे कासिम अली साहब कहाँ के, बुंदरगे के, हम उस टाइम के लोग, हमको मालूम है, हम नहीं देते, हम इनको एज करेंगे, उन्हें दफनाएंगे बोल के, जबरदस्ती दफनाए तो होंगे बोल के ऐसे मैं कल्पना कर। आज उनके घर के कोई तो आए तो मैं उनको तहे दिल से सलाम करना चाहता हूँ। ये दोष पर तुमने मेरा की शब्द